हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पावसाचा आढावा, बेस्ट एसटीला अतिरिक्त सेवा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकल रेल्वेला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू। सकाळी कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। चुनाभट्टी स्थानकातील रेल्वे ट्रॅकवरील पाणी काढलं, वडाळा ते मानखुर्द लोकल धीम्या गतीनं सुरू। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेसची सोय। मुंबईसह उपनगरातील कालपासून सुरू असलेला पाऊस काहीसा थांबला। अंधेरी सबवे, मिलन सबवे, मालाड सबवे मधून वाहतूक सुरू। पावसाचा वेस्टर्न एक्सप्रेसवरील वाहतुकीवर परिणाम, संथ गतीने वाहतूक सुरू। वाहतूक कोंडीमुळे चालक त्रस्त। मुंबईत रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग, सर्व शाळांना आज सुट्टी, घरांमध्ये शिरलं पाणी। मुंबईसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना पावसामुळे आज सुट्टी जाहीर। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। मुंबईतील समुद्रात मोठी भरती, समुद्रात 4.40 मीटर उंचीच्या लाटा। भरतीवेळी समुद्रकिनारी न जाण्याच्या प्रशासनाच्या सूचना। ठाण्यात मुसळधार पाऊस, तीनाथ नाका परिसरातील रहिवासी भागात संरक्षण भिंत कोसळली। मुंबईतील मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो, पवई तलाव पूर्ण भरल्यामुळे औद्योगिक क्षेत्रावरील पाणी संकट टळलं। रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। कोकणात निसर्गाचं सौंदर्य खुललं, राजापूर डोंगरावरील धबधबे प्रवाहित। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर। मुसळधार पावसामुळे खामगाव ते नांदुरा महामार्ग बंद। भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात धरणातून 7,628 क्युसेक पाण्याचा विसर्ग। रायगड जिल्ह्यातील 19 गावांना भूस्खलनाचा धोका, महाडमधील 9 तर पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडमध्ये मुसळधार पाऊस, अनेक नद्या तुडुंब। किल्ले रायगडावरील महादरवाजातून कोसळणाऱ्या पाण्याचा रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद। किल्ले रायगडावर जाणारे रस्ते बंद। कुडाळजवळील पावशी गावाला पुराचा वेढा, पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य। रत्नागिरीतील अर्जुना आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दुकानातील चिखल काढण्याचा प्रयत्न सुरू। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि फडणवीसांची भेट अनौपचारिक भेट असल्याची माहिती। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी। सोलापुरातील वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटला विरोधात तक्रार दाखल। पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना, अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी, 1 जण ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस रशिया दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार। दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।